नमस्कार मंडळी, मी जव्हारची स्नेहा। तर मंडळी, आपल्याला माहीतच आहे की आपल्या जव्हार नगरीला खूप मोठा आणि वैभवशाली असा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे। आपल्या जव्हार नगरीतील व आसपासच्या परिसरातील प्रत्येक पुरातन वस्तू सुंदर जणू आपल्या इतिहासातील समृद्धीची गोष्टच सांगते। आपल्या जव्हारचा वैभवशाली इतिहास माझ्या या छोट्याशा व्हिडिओतून मांडता येणे अशक्यच आहे, पण आपल्या पूर्वजांनी केलेले पराक्रम, आपले पारंपरिक सण उत्सव हे आपल्या दुसऱ्या मंडळींना पण कळावे म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे। मंडळी, याच आपल्या ऐतिहासिक परंपरेतील आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जुनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळपैकी एक आपल्या जव्हारचं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळी विविध सामाजिक आणि धार्मिक पार्श्वभूमीतील भारतीयांना एकत्र करण्यासाठी प्रमुख स्वातंत्र्य सेनानी आणि समाज सुधारक बाळ गंगाधर टिळक यांनी 1893 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला। त्याच्या 5 वर्षानंतर म्हणजेच 1898 मध्ये सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ जव्हार यांची स्थापना झाली। या वर्षी हे मंडळ 128व्या वर्षात पदार्पण करत आहे। एवढ्या प्रदीर्घ काळात या गणेश मंडळाने विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली वेगळीच ओळख निर्माण केली आहे। जिथे हा उत्सव साजरा केला जातो तिथे सुंदर असं श्री रामाचं आणि गणरायाचं मंदिर आहे। तर मंडळी, दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण या मंडळाने भव्य असा देखावा केला आहे। यावर्षी मंडळाने हरिश्चंद्र गडावरील श्री केदारेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती उभारलेली आहे। तर मंडळी, बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आम्ही या सुंदर गुहेतून प्रवेश केला। गुहा बघत बघत समोरच आपल्या बाप्पाचे दर्शन होते। केतन, मी आणि ध्रुवीने बाप्पाचे दर्शन घेतले आणि समोरच केदारेश्वरांची पिंडेची छान अशी प्रतिकृती बनवलेली आहे व तसेच हरिश्चंद्र गडावरील 4 खांब म्हणजेच केदारेश्वर मंदिरातील प्रतिकात्मक खांब आहेत, जे भगवान शिव यांना समर्पित आहे। हे खांब 4 युग, वायू किंवा वैश्विक युगाचे प्रतिनिधित्व करतात। असे मानले जाते सत्ययुग, त्रेतायुग, द्वापर युग आणि कलयुग फक्त एक खांब उभा राहतो, इतर 3 पडले आहेत आणि एक सामान्य समजूत अशी आहे की शेवटचा खांब तुटला की जगाचा अंत होईल। नंतर आमची भेट झाली हा देखावा बनवणाऱ्या कलाकारासोबत। हा देखावा 4-5 मित्रांनी मिळून बनवलेला आहे। त्याच्यातील हा एक रोहित, जो आमच्या कोळीवाड्यातील आहे। तर मंडळी, या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जव्हारची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर शेअर करा।